I am Nandakishore Sonone. I am presenting to you a poem by Walt Whitman, Song of the Open Road. Before going to start with the poem, we'll just have a glance at the introduction of the poet as given in the textbook. Walt Whitman was an American poet, essayist and journalist. वॉल्ट विटमन हे अमेरिकन कवी आहेत, निबंधकार आहेत ते, आणि त्याचबरोबर पत्रकारितेच्या व्यवसायात सुद्धा त्यांनी काम केले आहे. विटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स. विटमन हे अत्यंत प्रभावशाली कवींपैकी एक आहेत. अमेरिकेतील ख्यातनाम आणि प्रभावशाली कवींमध्ये यांची गणना केली जात असते आणि म्हणून त्यांना द फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जात असतं. द फादर ऑफ फ्री वर्स म्हणजे जे मुक्त छंद काव्य आहे. फ्री वर्स म्हणजे द पोएम डझंट हॅव राईम अँड रिदम. कोणतेही यमक नसतं ह्या काव्याच्या लाईन्समध्ये, ओळींमध्ये. अशा प्रकारचं काव्य ते लिहित होते. द फादर ऑफ फ्री वर्स म्हणून त्यांना नेहमीच द फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जात असतं. ही ग्रीव अप, त्यांचं बालपण हंटिंग्टन मध्ये गेलं. हंटिंग्टन या ठिकाणी त्यांचं बालपण गेले, तिथेच ते वाढलेत. इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक क्रायसिस, आणि अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, जेमतेम होती, हलाखीची परिस्थिती होती. डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. हिज मेजर वर्क, त्यांचं ख्यातनाम काम म्हणजे लीव्ज ऑफ ग्रास हा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहामध्ये अनेक कविता आहेत आणि त्यापैकी एक कविता म्हणजे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आणि हे काव्यसंग्रह 1855 साली पब्लिश झालं, प्रसिद्ध झालं. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन, इज वाइडली पॉप्युलर. त्यांची कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या जीवनावर लिहिलेली कविता आहे. अब्राहम लिंकन यांची एका माथेफिरूने हत्या केल्यानंतर ओढवलेलं दुःख आणि वेदना आणि संवेदना या वॉल्ट विटमन यांनी ओ कॅप्टन माय कॅप्टन या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. The section of the Song of the Open Road from Leaves of the Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. हा जो भाग आलेला आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोडचा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, हे लिव्ज ऑफ द ग्रास या काव्यसंग्रहामधून घेतलेलं आहे. आणि ब्लेंड म्हणजे एकत्र केलंय, दोन गोष्टी एकत्र केल्या आहेत. काय काय? सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. स्वतःबद्दलची जाणीव, सेल्फ अवेअरनेस, स्वची ओळख, स्वतःची ओळख. फ्री विल, फ्री विल, विल म्हणजे इच्छा, मुक्त इच्छा. अँड टेंडरनेस ऑफ हार्ट, आणि त्याचबरोबर हृदयामधील दयाळूपणा. टेंडरनेस, काइंडनेस, यू मे से काइंडनेस, काइंडनेस ऑफ हार्ट. इट गिव्स अस poet's realization that along the journey of life one will face a test of wisdom.
आणि यामधून कवीला जाणीव झाली आहे की जर्नी ऑफ लाईफ, जीवनाचे गाणे, जीवन गाणे किंवा आयुष्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये माणसाला नक्कीच ज्ञान मिळते. नक्कीच तो कसली चव घेत असतो? ज्ञानाची चव घेत असतो. म्हणजेच काय? ज्ञान मिळत असतं, अनुभव मिळत असतात. विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. आणि जो आयुष्यामध्ये आपल्याला जे अनुभव येत असतात ते अनुभव कोणत्या शाळेत किंवा विद्यापीठात शिकवले जात नसतात, असं कवी ह्या कवितेतून मांडतोय. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. हा रस्ता असा एक रस्ता आहे जो की प्रत्येक जण वापरतो, वेदर रिच ऑर पुअर, गरीब असो की श्रीमंत. अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. आणि जीवन, इथे मेटाफॉरिकली रस्ता म्हणजे जीवन, लाईफ, हे सुद्धा सिम्बलाइज करत आहे. आणि जीवनामध्ये माणसाचा संबंध सर्व प्रकारच्या लोकांशी येत असतो, एकाचा दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी. असं जसं की आपण रस्त्यावर चालत असताना आपला संबंध अनेक प्रकारच्या लोकांशी येत असतो, त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची लोक भेटत असतात. म्हणून द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. रस्ता एक प्रकारचं एकत्रीकरण, मोबिलिटी, एकत्र येणे, जवळ येणे हे दर्शवतोय, सिद्ध करतोय, स्पष्ट करतोय. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. जसं की आपण जन्माला आलो की आपला प्रवास सुरू होत असतो, जीवनाचा प्रवास हा सुरू होत असतो, तसं ज्यावेळेस आपण एखाद्या रस्त्यावर पाऊल टाकलं की आपला प्रवास हा पुढे सुरू व्हायला लागतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. आणि नवीन गोष्टीकडे, नवीन डेस्टिनेशनकडे, नवीन ठिकाणी आपण जात असतो. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. विटमन हे कवी नेहमीच लोकांबद्दल आणि ठिकाणांबद्दल सांगत असतात, मांडत असतात. ही अर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एका जागेवर आपण काही खूप काळ थांबू शकत नाही. ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. आपलं होणारं आदरातिथ्य, हॉस्पिटॅलिटी, आदरातिथ्य हे किती जरी खरं असलं, आपल्याला किती जरी म्हटलं गेलं की थांबा थांबा, पण आपण एका जागेवर थांबणं हे योग्य असतं. बघूया पोएम सॉन्ग ऑफ दी ओपन रोड. टायटल सॉन्ग, गाणे, ओपन रोड, ओपन खुला मार्ग. आता इथे इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितलं की कवीने सॉन्ग ऑफ दी ओपन रोड हे मेटॅफॉरिकली जर का घेतलं तर सॉन्ग ऑफ लाईफ इटसेल्फ. यू कॅन से सॉन्ग ऑफ लाईफ. First I will read out the poem, complete poem. Then I will explain the line by line meanings. Afoot and light-hearted, I take to the open road. Healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Now see the opening lines. Afoot and light-hearted. I am just taking a foot, I am just starting my journey. And light-hearted, I take to the open road. I am starting the journey of my life. How I am? Light-hearted. कसं आहे? Light-hearted. Hard कसं आहे? Light. म्हणजे इथे जड अंतकरण नाही तर हलक्या अंतकरणाने, हलक्या मनाने, हृदयामध्ये कोणताही टेन्शन नाही, टेन्स फ्री. लाईट हार्टेड, विदाउट एनी टेन्शन, टेन्स फ्री, केअर फ्री. आय टेक टू द ओपन रोड अँड आय एम स्टार्टिंग द जर्नी. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. अँड आय एम हेल्दी, फ्री, and I don't have
tension. I don't have any worry of word before me. The long brown path before me leading wherever I choose. And I am going where? He is not traveling if he doesn't know the path. The long brown path before me leading wherever I choose. He knows his destination. He is firm about his destination. The road is leading him. रस्ता कुठे घेऊन जाणार आहे? त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाणार आहे. त्यांनी निवडलेला मार्ग हा निश्चित ठिकाणी ते जाणार आहेत. Henceforth I ask not good fortune. असं असलं तरी सुद्धा I ask not, कवी काय नाही करणार आहे. Activities the poet will not practice. I ask not good fortune. Good fortune, सुख समृद्धी, वैभव, luck, prosperity. He is not demanding any prosperity in life. I myself am good fortune. He thinks that he himself is a good fortune. He himself is a jewel. He considers himself as a jewel. It shows the confidence. I ask not good fortune. I myself am good fortune. See the confidence of the poem. आत्मविश्वास बघा. त्यांना आत्मविश्वास आहे. मी काय कोणती सुख समृद्धी वैभव नाही मागत आहे, तर मी स्वतःच काय ज्वेल आहे. आत्मविश्वास आहे स्वतःबद्दल. नेक्स्ट लाइन्स. Henceforth I whimper no more, postpone no more. Whimper, complaint. Here the meaning is given. Make a series of low, weak, sad cries, especially with fear and pain. Complaint, गाराणी, तक्रारी, दुःख नाही व्यक्त करत आहे. He is not practicing. He is not going to practice. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. I am not complaining anything. मी कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाहीये. I am not expressing sadness. मी कोणत्याही प्रकारचं दुःख व्यक्त करणार नाही. Postpone no more. And whatever journey I have taken, मी तो काही पुढे ढकलणार नाही. Postpone पुढे ढकलणे. जो प्रवास मी करणार आहे, ज्या प्रवासाला मी सुरुवात केलेली आहे, त्या प्रवासाला आता मी पुढे ढकलणार नाही. नीड नथिंग. डन विथ इंडोर कंप्लेंट्स. पुरे झाले आता घरगुती तक्रारी. इंडोर कंप्लेंट्स, घरगुती तक्रारी. लायब्ररीज, क्युरेलस क्रिटिसिझम. क्युरेलस, कंप्लेनिंग और शोइंग दॅट वन इज इरिटेटेड. आणि क्युरेलस, सारखं सारखं गाराणी ऐकल्यावर, सारख्या सारख्या तक्रारी आल्यावर तुम्ही काय होतात? इरिटेट, चिडचिड व्हायला लागते तुमची. खूप झालं ते आता. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. मी सशक्तपणे, समाधानाने प्रवास करणारे. ट्रॅव्हल द ओपन रोड. ह्या जीवनाचा प्रवास जर का आपण सिंबॉलिक मिनिंग घेतला तर हा जो जीवनाचा जो प्रवास आहे तो मी आनंदाने, समाधानाने पूर्ण करणार आहे. आय ट्रॅव्हल द ओपन रोड. मी चालणार आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. ही वसुंधरा खूप काही आहे. दॅट इज सफिशियंट. नेक्स्ट लाइन्स. I do not want the constellations any nearer. Constellation इथे अर्थ आहे in this context fate or destiny, नशीब, or influential groups of people, प्रभावशाली लोक, खूप प्रेरणादायी लोक. I do not want the constellations any nearer. I don't have any attachment to come and sit near the people whom I love. I don't want to sit along with them. I don't want to go too near them. Look here. I do not want the constellations any near. I don't want any fate, any luck, or I don't want to go to near physically to the people whom I love. I don't have any attachment. I know they are very well where they are.
I know the people, the good people, the kind people. I know they are very well where they are. ते जिथे आहेत, माझ्या आवडीचे लोक, प्रेमाचे लोक जिथे आहेत ते खूप चांगले आहेत. I know this is for those who belong to them. आणि ज्याच्या गोष्टी त्यांना आवडतात, त्यांच्याजवळ त्या आहेत, त्यांनी ते आवडणाऱ्या गोष्टींसोबत ते आहेत, पूर्ण आहेत. Now, in up to the line, the poet has said that the activities he is not going to practice. Now, then what he will do? What he is going to practice? It's given in the bracket in the last lines. Still here I carry my old delicious burdens. Still here I carry my old delicious burdens. Delicious burden. Now look here, delicious and burden. Burdens, the load. भार, ओझ, हे कधी डेलिशियस असेल का? स्वादिष्ट, चवदार, चटकदार, आवडणारं, खास असेल का बर्डन? पण कवी म्हणतोय, स्टील हेअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. Delicious burden. See, two opposite words. They cannot go together, but the poet has used them, and he has used here the paradox. पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच त्यांनी यूज केलेलं आहे. दोन ऑपोजिट वर्ड्स एकत्र आणले, असं की ते सोबत नाही जाऊ शकत असे दोन शब्द, ऑपोजिट शब्द, पण त्यांनी वापरलेत. पण त्यांनी कोणत्या अर्थाने वापरलेत ते पुढच्या लाईन्समध्ये आपल्याला लक्षात येईल. डेलिशियस बर्डन, द फिगर ऑफ स्पीच, पॅराडॉक्स. इट शोज द ऑपोजिंग आयडिया. I carry them men and women. What he carries? Here the delicious memory stands for the sweet memories. Sweet memories of men and women he loved. I carry them with me wherever I go, and he is going to carry the sweet memories of the people he loves. The sweet memories of sweet people. चांगल्या आठवणी, चांगल्या लोकांच्या चांगल्या आठवणी कवी कॅरी करणारे. जिथे ते जाणार तिथे त्या आठवणी ते घेऊन जाणार आहेत. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मी शपथेवर सांगू शकतो की त्याच्या आठवणी आहेत, त्याच्या सुखद आठवणी, त्याच्या चांगल्या आठवणी, त्यांच्यापासून मी गेट रीड ऑफ, सुटका करून घेऊ शकत नाही. It is impossible for the poet to get rid of the memories, the sweet memories of the sweet people. Though he is attached to the people, but he don't want to have attachment, he don't want to have physical nearness to the people, but he is going to carry the sweet memories of the people he loves. I am filled with them. And the memories, the sweet memories are enough for him. त्या आठवणी, यादे, त्या आठवणीच कवीसाठी खूप काही आहेत. त्याने तो समाधानी आहे, सद्गतीत झालेला आहे तो, त्या आठवणींमध्येच तो जगणार आहे. अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि मी सुद्धा त्या आठवणी परत देणार आहे. वॉल्ट विटमन. द ब्युटिफुल पोएम, द सॉन्ग ऑफ लाईफ, द Song of Open Road itself symbolizes the song of life. Okay friends, we have completed the poem here, and in the next part I will give you the brainstorming activity. Thank you.